माझा हत्ती माझा ट्रिपल एका सुट्टी नाही ह्याव केलं त्याव केलं प्रतीक शिंदेनं केलं ट्रिपल एका घेतोय मुक्का सगळ्यांचा बाप ट्रिपल एका असं बोलणारे आपलं प्रतीक शिंदे भाऊ आता बघितलं तुम्ही तिच्या आईला मोठा मोठा माज करून दाखवत होते अजून पण करते ते मी ह्याव केलं मी त्याव केलं माझा हत्ती माझा लांबड्या सोंड्याचा हत्ती माझा हत्ती असं करतात प्रतीक भाऊ पण मित्रांनो आज आपण प्रतीक भाऊंच्या थोडंसं भूतकाळामध्ये जाणार आहे आणि बघणार आहे प्रतीक भाऊ नेमकं त्यांच्या भूतकाळामध्ये काय काय करत होतं कसलं कसलं व्हिडिओ बनवत होतं आणि कशा प्रकारे येडचाळ करत होतं तर चला मित्रांनो वेळ वाया न घालवता प्रतीक शिंदेच्या भूतकाळाला भेटूया पण त्याच्या अगोदर आमच्या चॅनलवरती न असाल तर एक सबस्क्राइब करा म्हणजे मला पण जरा बरं वाटेल ए बेटा जब तू थैली में था तब मैं पहले में था। ए बेटा जब तू थैली में था तब मैं पहली में था अरे तू पर पहली में क्यों था तू भी तो तभी थैली में था मला गंडवू नको प्रतीक भाऊ तू जब थैली में था तू भी थैली में था तू पहली में नहीं था तू थैली में ही था लोकांना गंडवू नकोस मैं पहली में था तू थैली में था तो मैं पहली में था अरे कसला पहली में था अरे बाबा कशाला प्रतीक भाऊ तू पहिली में था वो थैली में था फिर भी तुझ्या डोक्यात काय हाय येड चळच न किडा येतं वळवळत्यात कधी कधी हत्ती तर पहिले काय याव ट्याव त्यामुळे तू पहिली में था किंवा थैली में था कसं पण असू दे तुझ्या डोक्यात येड चळ हायतच न बात सही है। आता प्रतीक भाऊ तू पहिली में था तर पहिलीच जाऊन तू एवढं मोठं काय केलंस मला सांग अजून डोक्यात तुझ्या किडा आहेत की नाही जब हम आएंगे गर्मी थोड़ी बढ़ जाएगी। वय वय गर्मी थोडी बढ़ जाएगी पण हे शर्टात एक पकवा वर एक पकवा खाली यार काय सलमान खान काय पाहुणा आहे का काय तुमचा तिच्या आईला लगेच स्टाईल करते एक पकवा वर एक पकवा खाली अब गर्मी हम आएंगे गर्मी बढ़ जाएंगी यार काय गर्मी इथं आता ऊन बघ बाहेर घरातनं पडू दिन झालंय गर्मी आज इकडं तिकडनं आंघोळ होती आणि गर्मी बढ़ जाएगी कसली रे बाबा गर्मी अंगात नाही बळण चिमटा घेऊन पळ। आणि प्रतीक भाऊचा शेवटी व्हिडिओच्या शेवटी ऍटिट्यूड बघा तिच्या आईला टन 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 तिच्या आईला बडी मुंडी छोटा शरीर काय प्रतीक भाऊ कसं दिसत असं पहिलं बघा आणि आता हळ ट्रिपल एका गुलालो देणार माझा हत्ती न्याय आओ सकाळ सकाळ 3:30 वाजता पाकिस्तानच्या आईला घोडा बैल नांगर सकट डायनोसॉर उंट हत्ती गाढव सगळं सगळं लावून राव झोपीतून मारली कुणी इंडियन एअरफोर्स प्रतीक भाऊ आम्ही पण भारतातच राहतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत भारत माता की जय जय भारत जय इंडिया जय जय बोलो भारत माता की जय आम्ही पण भारतात राहतो प्रतीक भाऊ तो असं समजू नकोस की बाबा तू एकटाच भारतावर प्रेम करतोस आमचं पण लय प्रेम आहे अफाट प्रेम आहे आमच्या देशावरती भारत मातेवरती पाकिस्तानची काय लायकी आहे आपल्या सगळ्यांनी माहिती आहे आपल्या देशाला माहिती आहे आपल्या देशात राहणाऱ्या लोकांनी माहिती आहे पण हे तू येडचड करतोस ह्याशी मारली तशी मारली आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही लक्षात घेऊ शकता प्रतीक भाऊ पहिल्यापासून प्रतीक भाऊच्या डांगीमध्ये किडा आहेत डोक्यामध्ये येडचाळ आहेत त्यामुळे प्रतीक भाऊ आज असा आहे हत्ती ट्रिपल ऑर्केस्ट्रा आणि प्रतिभाव सांगायचं राहिलं त्या नाकापाशी एवढी मोठी फुटकुळी आली आहे मोडी जराशी पिळकी अशी दोन्ही बोटांनी त्यातलं घाण बिन काढ कसं दिसतंय बघ ते नाकात असा शिंबडा आल्यागत जीना है तो ऐसे शान से जियो अपने बाप को भी लेके शेर पाल रखा है। आता प्रतीक भाऊला वाटतंय की त्यांचे पप्पा प्रतीक भाऊला शेर समजतात वाघ समजतात सिंह समजतात आणि काय काय समजतात डॉन समजतात पण आमचं पप्पा प्रतीक भाऊ मी वैयक्तिक सांगतो आमच्या पप्पाच्या पुढे जर असली नाटकं केली तर आम्ही काहीतरी मोठं डॉनगिरी बायगिरी केली तर आमचं पप्पा आम्हाला दांडक्यानं वरबडील असं फान 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 कंबार्ड मोडून काढील आमचं पप्पा म्हणते आगावपणा करायचं नाही चांगलं राहायचं स्टाईल बेल करा सगळं करा असलं आगावपणा काय करायचं नाही मग प्रतीक भाऊ काय म्हणला पप्पाला पण आमच्या गर्व झाला पाहिजे की बाबा घर में हमने शेर पाल रखा आहे पण प्रतीक भाऊ मला काय म्हणायचं आहे शेर पाल तुम्ही प्रतीक भाऊ शेर आहे तुम्ही सिंह आहे का नाही मग घरात पण असं चालताना 4 पायावर चालताय का असं शेर पाळ काय म्हणजे 4 पायावरती चालत जाताय 4 पायावरती बाजारात जाताय 4 पायावरती गाडीवरती बसताय असंच करताय का काय 2 पायावरतीच कौन है ये लोग मुझे यार को पढ़ना नहीं छपरी अल्ट्रा प्रो मॅक्स म्हणजे प्रतीक शिंदे भाऊ 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 ट्रिपल एक्का भाऊ भाऊ अरे बाबा काय रे पिवळा गॉगल घातलाय तिच्या आयला एखादं चिपायला टर्कन एखादा अल्ट्रा प्रो मॅक्स छपरी कसा असतोय तसं प्रतीक भाऊ तो दिसायला लागलायस बघ आता आणि त्यात विषय काय गळ्यात एवढी मोठी चेन घातलीस कुठल्या काय ट्रॅक्टरची काढून आणलीस का काय रे बाबा की अशी फिरवली तिच्या आईला मागणं पुढं अरे का रे बाबा असं का करतोयस वनवा पिसाडल्यागत करतोयस डोसक्यावर पडल्यागत करतोयस तिच्या आईला किडे जीवन वळवायल्यागत करतोयस जरासा चांगला वाघ हे सगळे मित्रांनो आपण प्रतीक भाऊच्या पास्ट टेन्स मधला भूतकाळातला व्हिडिओ बघतोय पण प्रतीक भाऊ आज पण हेच करतोय येडचाळच करतोय मेरी गाडी मेरा ट्रिपल एका मेरा हाती फ्रे
अरे काय बाबा, त्यावेळी सुधारला असता, 4 छिद्राच्या गोळ्या खाल्ल्या असत्यास तर आज चारा चांगलं काहीतरी मोठा झाला असतास. तू मोठा आहेस प्रतीक भाऊ, आम्हाला पण तुझं सगळं आवडतं. पण तुझं कसं आहे माहिती आहे, कधी कधी पाक भिरकाडतेस, पाक ट्रिपल का हे करतो ते करतो, लय मोठं बोलतोस आणि खोटं बोलतोस. त्यामुळे कसं आम्हाला जरा ते वेगळं वाटतंय. हे असं असतंय बघा, उन्हाळ्याचे दिवस असतात का नाही, मे जूनचा महिना, सकाळी पाठीदिशी 8 वाजता उठायचं आणि हागून यायचं. नाहीतर असं असते बघा, ये डायरेक्ट आंघोळ होती 12-11 नंतर गेलं की नाही हागायला, डायरेक्ट आंघोळ. मग म्हणायचं जाये ना सजाई सजना तेरे बिना दिल नाही लगना. आता इथं बघा प्रतीक भाऊला हागाय झालंय पण जाऊ शकत नाही का, तर ह्याचा अगोदरच अंग भिजलंय घामानं आणि आता परत संडासात गेला तर आंघोळच. एखादं म्हणणार कुठनं तरी हलवून आला काय यो. याच्यामुळेच तुला आज लोक नाव ठेवतात प्रतीक भाऊ. असंच काय तिच्या आईला पाक प्रतीक भाऊ असा करतोय डोक्यावर पडल्या गत. अरे बाबा का रे, अरे प्रतीक भाऊ तुझं एवढं मोठं बलाडे शरीर आहे, तुझ्याकडे एवढी फॉर्च्युनर आहे, तू मोठा माणूस आहेस, नवीन नवीन पोरं तुला भेटतात, एवढं मोठं तुझं लाखामध्ये फॉलोअर्स असतात, मिलियनमध्ये जातील, चांगला माणूस आहेस तू, चांगल्या लोकांसाठी काम करतोय, तुझ्या मागे भरपूर पोरं आहेत. पण मी काय म्हणतोय, असं येडचाळ करायची काय गरज आहे का. अरे काहीतरी चांगलं कर जीवनात. ह्या प्रतीक भाऊचं कसं असते माहिती आहे का, 2-3 दिवस काहीतरी चांगलं काम करते आणि 5व्या दिवशी तिची बना टेरे प्यारी प्यारी जो आखी. अरे काय कुठली आखिया, लगीन करण संसार बाबा कर, घरात जाऊन गप, संसाराचा थाट मांड. हे असं काय पण येड्यागत करू नकोस. एवढा मोठा तू माणूस आहेस, अजून मोठावी, लय मोठावी, पण हे असं काय पण येड्यागत केलंच का नाही. लोक चांगलं म्हणतात का सांग. चिकन लॉलीपॉप चटनी देखो भाई, हम मजे ले लेके खाएंगे, चाहे लाइक्स आए या ना आए. प्रतीक भाऊ मी काय म्हणतो, तुझ्या व्हिडिओला लाईक येऊ दे, फॉलो येऊ दे, नाही तर नाही येऊ दे, पण तू या हागत्याला मुत्याला जेवत्याला व्हिडिओ कशाला बाबा तुझ्या अकाउंटवरती टाकतोय. पाक म्हणजे पाक बालिश मधला बालिश वाटतोयस बघ प्रतीक भाऊ तू. असं काय पण होय, लॉलीपॉप चटणी गाठली नरड्यात, संध्याकाळनं फार 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 सगळी चटणी जाते बघ मग ढोंगणाकडनं. काय पण करून चालतंय का प्रतीक भाऊ. आपल्याला काहीतरी रिस्पेक्ट आहे, आपलं काहीतरी दर्जा आहे, आपल्याला लोक 4 चांगली म्हणतात, त्याप्रमाणे आपण काम केलं पाहिजे. काय हे लॉलीपॉप चटणी धाड 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 तोपाचा गोळा. आता का बाई माझा पिंटिया प्रत्येक भाऊ, जो प्रत्येक भाऊ नव, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, याच्या पुढे सगळं हिरो नट्या बिट्या सगळ्या फिक्या, एकच नट एकच हिरो प्रत्येक भैया केसी नाही आईच्या गावात. आता याने काय आहे मासा, नदीतला मासा, किसी का नाही मासा, मोठा मासा. आता ह्यानी काय वेगळंच, हवाय आई गोंधळाला ये गोंधळ मांडायला ग आई गोंधळ. अरे काय प्रतीक भाऊ काय काय करतोयस बघ, तुझं तुला जरा बघ बाबा, काय काय केलंयस बाबा भूतकाळात बघ. लोक तुला चांगलं म्हणतात, मी तरी वाईट म्हणतोय बाबा. प्रतीक भाऊन नुसता असा गॉगल काढला बघ, अशी स्माइल दिली, तिच्या आईला अमरीश पुरीचा पुतण्या दिसायला लागलाय बघ, गोरा गोरा पान सलमान खान. भावांनो हे बघितलं का लिपस्टिक, आपल्याला पण गर्लफ्रेंड आहे. तुला गर्लफ्रेंड आहे ना प्रतीक भाई, असू दे, 1 असू दे, 10 असू दे, 100 तुझ्या सगळ्या गर्लफ्रेंड. तू एकटाच गर्लफ्रेंड वाला, आम्हाला नाही, आम्ही सिंगल आहे, आम्ही बिनबोड्याचे, आम्ही बाद, आम्हाला गर्लफ्रेंड नाही. तुला एकट्यालाच गर्लफ्रेंड आहे, तिथं लिपस्टिक लावली, तिला चुम्मा घेतला, मग तुझी गर्लफ्रेंड आहे, आमची नाही. काय रे बाबा स्वतःच्या तोंडाला लावतोयस आणि स्वतःच्या ड्रेसला चुकतोयस आणि सांगतोस गर्लफ्रेंड आहे, गर्लफ्रेंड आहे. अरे कसली गर्लफ्रेंड आहे तुला, तिच्या आईला एवढा मोठा माणूस झालास खरं, हे असलं हे बाहिले पण करतेस, काय बी करतेस. प्रत्येक भाऊ भाऊ म्हणायचं पण मला तर कसं वेगळं वाटायला. प्रत्येक भाऊ, प्रत्येक डॉन, ट्रिपल एकाचे मालक, हत्तीचा मालक, पण हे असं इकडे लावतोय चुम्मा, तिकडे पुसतेस आणि सांगतोच गर्लफ्रेंड हाय, गर्लफ्रेंड हाय. कुठं हाय, आपणच लावतोय आपणच पुसते. काय रे बाबा, जरा सुधारायचं बघ की. प्रत्येक भाऊचा हे भूतकाळातले व्हिडिओ होतात मित्रांनो, आज पण तुम्ही बघताय. आता 2026 चालू आहे, तरी पण प्रत्येक भाऊच्या धांगीतला किडा वळवतोय आणि वळवतच राहणार. तर मित्रांनो मी काय म्हणतोय, प्रत्येक भाऊ आपला मराठी माणूस आहे, प्रत्येक भाऊनं पण मोठं झालं पाहिजे, पण कुठेतरी हे बालिशपणा कुठेतरी कमी केला पाहिजे. आणि व्हिडिओ चांगला जर वाटला असेल तर एक लाईक पण करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.